गोव्याला गेलायसा आणि असं ऑमलेटवरती रस्सा टाकून खाल्लं नसेल तर काय खाल्लायसा मग तुम्ही? गोव्याला जायचं आणि म्हणायचं जेवण चांगलं मिळत नाही. चला माझ्यासोबत दाखवत तुम्हाला कुठे कुठे चांगलं मिळते जेवण. पहिल्यांदा जायचं या विश्वनाथ रेस्टॉरंट, इथं जायचं. यांची व्हेज थाळी पण भारी आहे आणि यांची फिश थाळी पण चांगली आहे. एकदम ऑथेंटिक पद्धतीने केलेले फिश थाळी तुम्हाला इथं भेटून जातील. इथं तुम्हाला चणक थाळी आणि दुसऱ्या थाळी पण खावा. आणि इथं शंकलेची भाजी, जसे तुम्हाला प्रॉन्स थाळी पण मिळते. फिश खाऊन कंटाळा आला असेल तर खायचं गोवन पोर्तुगीज स्टाईलचं जेवण. इथं गेलं की तुम्ही वेगळ्या डिश ऑर्डर करू शकता. ही आली आपली फेवरेट रॉस ऑमलेट. ही असली डिश आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ली होती. याच्यामध्ये ऑमलेटवरती गोवन पद्धतीचा रस्सा टाकून दिलेला असतो आणि हे खायचं असते पावासोबत. त्यानंतर घेतली होती आपण चिकन एक्झॉटिक आणि कॅफ्रियल, या पण चांगल्या होत्या. इथं पुलावमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि आम्ही घेतलो प्रॉन्स पुलाव. एक नंबर होती ही पण. त्याच्यामध्ये प्रॉन्स बॉईल करून दिलेला असतोय, तो कोरडा खायला पण लय भारी लागतो. नंतर व्हेज नाश्ता करायचा असेल तर याचा डायरेक्ट कॅफे प्रवीणला असा व्ह्यू सोबत इथं नाश्ता मिळते आणि एकदम ओल्ड रेस्टॉरंट टाईप वाईब मिळते. तर इथं घेतली होती भजी, चना, समोसा आणि टोमॅटोची करी. हे पण इथलं एक नंबर होतं सगळं. या सर्व हॉटेलचे लोकेशन्स आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते जाऊन नक्की चेक करा. आणि हे सर्व खाऊन परत फिश खायची इच्छा असेल तर तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन कम्प्लिटली हिडन जेम आहे. इथं जाण्यासाठी ओढ्याच्या साईडने एक रस्ता गेलाय, त्या रस्त्याने चालत जायला लागतंय. इथं आतमध्ये गेलं हे तुम्हाला खाणावे लागेल. होममेड गोवन फिश करी आहे. नावाप्रमाणे फक्त होममेड जेवण भेटतं इथं खायला. आणि इथं मी घेतली होती किंग फिश थाळी. तर यातली करी अप्रतिम आहे चवीला. येऊन नक्कीच ट्राय केली पाहिजे. याचा फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओ याच्यावरती टाकलेला आहे, तो पण जाऊन नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.